शेतकरी बंधूंनो नमस्ते. आज आपल्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन समोर येत आहे. व्हिडिओ निश्चितच आपणाला उपयोगी असा आहे. सध्या शेतकऱ्यानं कोणतंही पीक केलं तर वानर सेना शेतातील पीक राखतील याची 100% खात्री देता येत नाही. चित्रामध्ये आपणाला दिसत असेल प्लास्टिकच्या पाटीमध्ये काहीतरी दिसतंय. आता काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. अनेक प्रकारचे कोणतीही पिकं घेऊ द्या, भाजीपाला असो, फळपिकं असो, ऊस असो, द्राक्ष असो, केळी असो, अन्य कोणतंही पीक असो, कोणतंही पीक केलं तर वानर सेनेचा त्रास हा प्रचंड आहे. मग आता यासाठी काय करायचं? शेतकरी अनेक प्रकारची जुगाड करत असतात. यापैकीच अत्यंत कमी खर्चाचा किंवा आपणाला खर्च नाहीये, वेळच द्यावा लागणार आहे, अशा प्रकारचं साधं आणि बहुउपयोगी असं मल्टीपर्पज असं कुणीही करावं असं आणि खर्च नसणार, त्रास नसणार. बऱ्याच वेळा असं केलं जातं, झटका मशीन लावावी लागते, कुंपण करावं लागतं, तरीही वानर सेनेचा त्रास असतोच. पहा, एकदम साधा आणि सोपा उपाय आहे. आपल्या घरी गायी असतात, म्हशी असतात, शेळ्या असतात, अन्य जनावर असतात, बैल असतात. तर या जनावरांचं शेण पाटीमध्ये घ्यायचं, मूत्र त्यामध्ये घ्यायचं आणि शेण, मूत्र आणि पाणी हे सगळं द्रावण एकत्रित करायचं. हातानं किंवा मग असेल त्या मगनं किंवा भांड्यानं ते सगळं एकत्रित द्रावण मिसळायचं किंवा हातानं कालवायचं. आपण जसं वेगवेगळे शेतीमध्ये प्रयोग करतो अशाच प्रकारचा हा प्रयोग आहे. पहा, आपण शेणकाला करतो, ग्रामीण भागामध्ये सर्वांना माहीत आहे. शेणकाला करतो तशा प्रकारचा शेणकाला करायचा आणि आपण जे पीक केलेलं आहे त्या पिकाच्या भोवती, समजा मी घेवडा केलाय, तर घेवड्याच्या पिकाच्या बाजूनी शेणकाला विस्कटायचा, टाकायचा किंवा मग न फेकायचा किंवा वेगळ्या पद्धतीनं काही झाडू असेल त्या झाडू शेणकाल्यामध्ये बुडवून जसं आपण सडा सारवण करतो अशा प्रकारे केलं तरी चालतं. समजा माझी केळीची, देशी केळीची काही झाड आहेत. आता मी काय करतो, पाटीमध्ये शेणकाला घेतो, गोमूत्र घेतो, पाणी मिसळतो, सगळं द्रावण कालवतो आणि मग मध्ये घेऊन ते एकदम पातळ केलेलं पाणी केळीच्या झाडावर मगनी फेकतो. त्यामुळं ते पानावर पडतं, केळीवर पडतं, इतर ठिकाणी गवतावर पडतं आणि शेण आणि मूत्र त्याचा वास आल्यामुळं वानर सेना त्या पिकाजवळ येत नाही. बघा, पूर्वी शेतामध्ये मेंढ्या बसायला असायच्या, आजी असतात आणि त्याची बाजूनं जाळी लावलेली असते किंवा वाघर लावलेली असते. शेजारी पीक असतं आणि रिकाम्या रानामध्ये मेंढ्या बसायला असतात. अशा वेळी जर शेणकाला बाजूनं मारला तर वाघराच्या किंवा जाळीच्या बाजूनं असणारं पीक, भाजीपाला किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं पीक जर असेल तर त्या शेणाच्या वासानं शेळ्या मेंढ्या त्या पिकाकडे जात नाहीत किंवा खात नाहीत. तशाच पद्धतीचा हा साधा, सोपा, बिनखर्चिक अशा अत्यंत उपयोगी असा एक प्रयोग आपण करून पाहावा. निश्चितपणे आपणालाही प्रत्येक आठवड्यातून एक वेळ जरी आपण हा प्रयोग केला. मी आता बरेच दिवस झालं भाजीपाला किंवा घेवडे पावटे करतो किंवा देशी केळीची झाड आहेत माझी, त्याच्यावर हा शेणकाला टाकला तर अजिबात वानरं त्या झाडाजवळ येत नाहीत, भाजीपाल्याजवळ येत नाहीत, घेवड्याजवळ येत नाहीत. साधा उपाय आपणही करून पाहावा. आपणालाही तो निश्चितपणे आवडेल. बघा, पुढच्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहा, अशा पद्धतीनं हे जाड शेण बाजूला करायचं आणि पातळ द्रावण जे आहे ते पातळ द्रावण घ्यायचं आणि ते पातळ द्रावण आपण त्या झाडावर, रोपावर फेकायचं आहे, फवारायचं आहे. पंपानं फवारायचं नाही मात्र. आपला जो हा चित्रामध्ये जो मग दिसतोय त्या मगनं आपण जरी पातळ द्रावण
असं वेगात असं जरी फवारलं, हाताने जरी फेकलं, शिंपडलं, तरी सुद्धा अतिशय चांगला परिणाम होतोय. आपलं वानरांपासून नुकसान होत नाही. आपण हा निश्चित प्रयोग कराल आणि कमेंटमध्ये आपण कमेंटही द्याल. आपला नंबर आहे, खाली स्क्रोलिंगमध्येही नंबर आहे. नसेल तर 98 22 53 39 21 हा नंबर लिहून घ्या किंवा 94 04 24 26 56 याही नंबरवर आपण फोन करून वेगवेगळे काही युक्त्या असतील त्या विचारू शकता. ऊस पिकामध्ये उंदीर होतो, त्यावरचे उपाय आहेत. जमिनीमध्ये खडक आहे, खडे आहेत, ते कसे काढायचे, बाजूला कसे करायचे, या संबंधीचे आपले व्हिडिओ यापुढे येत राहतील. आणि आपले हे सगळे व्हिडिओ हे स्वतः शेतीमध्ये केलेले प्रयोग यामधीलच आहेत. त्यामुळं व्हिडिओ निश्चितपणे आपल्याला आवडतील. आपण प्रयोग कराल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, इतरांना पाठवा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.